नमस्कार मंडळी, आज मी तुमच्यासाठी घेऊन आले मैद्यापासून बनवलेले नमकीन। याला चहा सोबत पण तुम्ही खाऊ शकता। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। त्यासाठी एक वाटी मैदा चाळून घ्यायचा, त्यात ओवा टाकायचा 1 चमच, चोळून टाकायचं, त्यामुळे खूप छान सुगंध येतो। मीठ चवीनुसार टाका, 2 मोठे चमचे डालडा, यामुळे ठिसूळपणा येतो आणि आपले नमकीन खूप छान होतं। तुम्ही असं पण खाऊ शकता, टिफिनला पण देऊ शकता लहान बाळांना, आणि स्टोर करून पण ठेवू शकता, त्याला महिनाभर काहीच नाही होणार। एकदम सोपी रेसिपी आहे, तुम्ही नक्की ट्राय करा। त्यानंतर असं पीठ चुरून घ्यायचं, व्यवस्थित मऊ करायचं। हे पहा, आपलं पीठ चुरून झालेलं आहे। याला 5-10 मिनिट झाकून ठेवायचं। हे पहा, आता आपण करायला घेऊया। छोटे छोटे गोल करून घ्यायचे, त्यानंतर असं लाटून घ्यायचं। लाटल्याच्या नंतर त्याला तूप किंवा तेल काही पण चालेल, असं पातळ लाटायचं, दबर नाही लाटायचं। पातळ जितकं आपण लाटशाल तितकंच हे तेल लावून घ्यायचं। त्यात थोडंसं पीठ टाकायचं, तेल पीठ मिक्स करून लाटून अशी घडी मारायची। हे पहा असं। त्यानंतर सगळे अशाच प्रकारे करून घ्यायचे। आपण आता तळायला घेऊया। तेल गरम करायला ठेवलं आहे। सगळे अशाच प्रकारे करून घेतल्याच्या नंतर तेलात व्यवस्थित टाकायचं, त्याला चमच्याने छिद्र पाडायचं ते फुगू नये म्हणून, आणि कमी गॅसवर मंद गॅसवर तळून घ्यायचं, त्यामध्ये कच्चपण राहू नये म्हणून। एकदम क्रिस्पी बनते। हे पहा, अशा प्रकारे तळून झालेलं आहे। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्की कळवा। व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ आवडला तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका। हे बघा किती आपली छान झाली आहे खस्ता, आणि याचं नाव काय आहे कमेंटमध्ये नक्की कळवा। मी नाव नाही सांगत,